एक महत्त्वाची बातमी, आज दुबईमध्ये भारत पाकिस्तानात क्रिकेटचा सामना रंगणार आहे। तर थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडकडून हे आंदोलन या निदर्शनात होणार आहे। तर आज पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या ठाकरे गटाकडून पाठवल्या जाणार आहेत। पण पाहतोय एकीकडे हा सामना रंगतोय तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन होतंय। त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दुसरीकडे मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे। तर ज्या ज्या हॉटेल्समध्ये मॅच असतील त्या ठिकाणी आपण आक्रमक पवित्रा घेऊ असं ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। आपण हे बॅनर पाहतोय, माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं हे अभियान राबवलं जात आहे आणि किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा या आंदोलनाला आता काहीच वेळात सुरुवात होणार आहे। तर आपल्या लाडक्या बहिणी असं या ठिकाणी लिहित हे सिंदूर पंतप्रधान मोदींना पाठवले जात आहे। तर आपण पाहतोय किशोरी पेडणेकर यांनी आता हे बॉक्स पॅक करायला घेतलेले आहेत। तर सिंदूरच्या डब्या आहेत आणि सिंदूरच्या या डब्या या बॉक्समध्ये पॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्या जाणार आहेत। थोड्याच वेळात इथे इतर महिला सुद्धा येतील आणि आपण पाहतोय सध्या किशोरी पेडणेकर हे सगळं साहित्य पॅक करतायत आणि हे सौभाग्याचं सगळं साहित्य आहे आणि हे साहित्य या बॉक्समध्ये पॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम हल्ल्याच्या आठवणी देण्यासाठी पाठवलं जात आहे। काय आहे, जर देशासाठी जरूरत पडली आम्ही रक्त द्यायची तयारी आम्ही करतो। तुम्ही एक पॉइंट साठी आमच्या देशाला गुलाम करण्याचा प्रयत्न करतोय। हे बीसीसीआय आणि भारत सरकारचे जे धोरण आहे हे चुकीचे आहे, आम्ही निषेध करतो। आमच्या सोबत बघा हे क्रिकेटर आहे, हे काय म्हणतात माहितीये, क्रिकेट तुमसे बैर नहीं, पाकिस्तान तुम्हारी खैर नहीं। तुम्ही विचारा या मुलांना, हे छोटे छोटे लहान लहान मुले हे क्रिकेटसाठी तयार होऊन प्रॅक्टिस करतात, पण ह्या सगळ्यांच्या मन आहे पाकिस्तान सोबत आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि आम्ही बघणार। नागरिक पर्यटनला गेलेले असताना ज्या अतिरेक्यांनी ज्याला चुन चुन के मारणं म्हणजे फक्त पुरुषांना मारणं, सौभाग्यवती असलेल्या स्त्रीबरोबर तिचा नवरा असताना तिच्या समोर तिच्या नवऱ्याचा जीव घेणं, गोळ्या घालून जीव घेणं, हे पाकिस्तानचे अतिरेकी होते असं आपल्या गृहमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी आणि महाराष्ट्रात तर सर्वांनी ते राळ उठवलेली होती। आम्ही तर पाकिस्तानचा निषेधच करतो, कायम करत आहोत, करत राहणार, पुढेही करणार, कारण पाकिस्तान कधीही सुधारणारा देश नाही। पण जर पाकिस्तान बरोबर इतकं वाईट वागल्यानंतरही जर आपला देश, आपले माननीय सन्माननीय पंतप्रधान या गोष्टीला परवानगी देत असतील आणि ज्या पद्धतीने जे घडलं त्याच्या अगदी तिसऱ्या दुसऱ्या दिवशी सिंदूर तो कन्सेप्ट बाहेर आला आणि त्या कन्सेप्टवर आपण छाती फोडून फोडून सांगितलं की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार। मग पाकिस्तानच्या बाजूनी अमेरिका उभी राहिली, अमके राहिले तमके राहिले, हे तो वेगळा भाग आहे। पण ज्या महिलांचा कुंकू, ज्याला आपण इथे लावतो तो सिंदूर आणि इथे लावतो तो कुंकू, आणि हिंदू याच्यामध्ये ह्या कुंकवाला आणि सिंदूराला दोन्ही मांग भरणं, भांग भरणं हे सवाष्णबाईसाठी खूप इम्पॉर्टंट असतं। 8 दिवस लग्नाला झाल्यानंतर एक फौजी जो आपल्या पत्नीला घेऊन गेला होता आणि आपण व्हिज्युअलमधनं पाहिलंय, ती इकडे तिकडे पळतीये, शेवटी त्या शवाजवळ बसून ती शोक करत होती। मी पनवेलच्या एका ज्यांचं झालं त्यांच्या घरी गेले। पहलगामचा हल्ला